संपूर्ण भारत देशात लोकसभा निवडणुकीला अनुसरून राजकीय हालचाली अधिक वेगवान झाल्याचे दिसून येत आहे। यालाच अनुसरून प्रत्येक क्षेत्रामध्ये निवडणूक आयोग, स्थानिक प्रशासनासोबतच पोलीस प्रशासन आदर्श आचारसंहितेला लक्षात घेता प्रत्येक गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या मेळघाटच्या आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या धारणी शहरात सुद्धा धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावतीवरून आलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दल CISF सह धारणी शहरातून रूट मार्च काढून दमदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। अमरावती लोकसभा मतदारसंघातील सर्व राष्ट्रीय पक्ष व इतर घटक पक्ष मिळून आपापल्या लोकसभा उमेदवाराकरिता आगामी लोकसभा निवडणुकीकरिता मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे। यासोबतच आगामी दिवसांमध्ये मुस्लिम समाजाची रमजान ईद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्री रामनवमी या सण उत्सवाला अनुसरून प्रशासन अलर्ट मध्ये आला आहे। या दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या प्रमुख उद्दिष्टाने त्यासोबतच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याकरिता अमरावती जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार, अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यासह अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या नेतृत्वात धारणी शहरांमध्ये CISF आणि धारणी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व अंमलदार यांच्यासह रूट मार्च काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले। सनद असो की धारणी पोलीस निरीक्षक पदाचे अशोक जाधव यांनी कार्यभार सांभाळल्यापासून धारणी शहरात कायदा व सुव्यवस्थेसंबंधित कुठेच प्रश्न निर्माण झाले नाही। महत्त्वपूर्ण बाब अशी की धारणी शहरात विविध समाजाच्या आपापल्या सण उत्सवामध्ये मोठ्या रॅलीचे आयोजन करून जल्लोष साजरा करण्यात आला होता, ज्यामध्ये कोणतीच अनुचित घटना घडली नाही, ज्याचे संपूर्ण श्रेय धारणी पोलीस विभागाला जाते हे विशेष। धारणी पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीला बघून आगामी दिवसात निवडणूक आणि सण उत्सव मोठ्या उत्साहात आणि कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवूनच पार पाडले जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।